खबर विशेष मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय माईशी. माई, हा एक अद्भुत प्रसंग सांगितला की रेल्वेमधून विदाऊट तिकीट प्रवास करून उतरून आलेली माझी माई थेट भारत रशिया कराराच्या स्टेजवरती जाते, गाणं म्हणते तिथं, आणि हे सगळे दिग्गज त्याच्यानी अचंबित होतात. हात मिळवण्यासाठी म्हणून सगळेजण धडपडतात. त्यानंतर हे सगळी ही अनाथांची माय ला सुरुवात कशी झाली? नाही, काय झालं माहिती का, त्या दिवशी ना मी सगळ्यांपर्यंत पोहोचले ना. म्हणजे विठ्ठलराव गाडगे तिथे होते, उल्हास पवार तिथे होते, सगळे सगळे दिग्गज तिथे होते आणि सगळे क्लासिकल क्लास 1 ऑफिसर होते. त्यामुळे काय झालं माहिती का, सिंधुताई सपकाळ सगळ्यांना कळाली ना. आणि माझा तिथे फायदा झाला की तिथे मला दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष मिळाले. आणि मी पेपरला वगैरे वाचायचे ना, जुन्या पेपरला का असे ना, की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा सोहळा आणि गणपती बसवायसाठी मुख्यमंत्री येणार, तर ते प्रस्ताव मोठंच आहे एवढं मला कळालं होतं. आणि तिथे मला प्रतापराव गोडसे भेटलेत. त्यांना एक साधी भोळी बाई, नऊवारीतली येडी बाई, आणि एवढं कसं बोलते, सगळ्यांना एक प्रश्नचिन्ह होता. आणि ते मला विचारले की बाई कुठून आलीस, काय आहे काय. म्हटलं माझ्या मुलीला तुमच्याकडे द्यायचं आहे आणि तिचे मायबाप तुम्ही व्हायचं आहे. कशासाठी, का म्हणून. म्हटलं मला अनेकांची आई व्हायचं आहे, माझं बाळ नको माझ्याजवळ, कारण माझ्यातली आई चुकेल. मी तेव्हा माझ्या मुलीला दिलं. आणि खरं सांगायचं म्हणजे तिथेच मला यशवंत खरात भेटलेत, डायरेक्टर पुणे आकाशवाणी. त्यांनी मला गाडीत घालून त्या दिवशी माझं रेकॉर्डिंग झालं आकाशवाणी पुणे. आणि सुरुवातच झाली ना माझी, घराघरात पोचले ना. म्हणजे संघर्षाशिवाय माझी सुरुवात झाली नाही. आणि संघर्ष करताना मी कधी डळमळीत झाली नाही. आणि पुढे पाऊल उचलताना मी माघार घेतली नाही. आगे बढो. आज मला सांगा, तिथपासून आजपर्यंतचा प्रवास, हजारो मुलांची आई झाली आणि आज त्याच्यावरती चित्रपट निघाला. आनंद महादेवांनी अतिशय सुंदर त्याच्यावरती चित्रपट बनवला. पण आजच्या महिला, आजच्या महाराष्ट्रातल्या बायका, देशातल्या आपल्या भारतीय स्त्रिया या अशा परिस्थितीला संघर्ष करू शकतील अशी त्यांचं मानसिक बळ आहे असं वाटतं? काय माहिती का बेटा, असं मानसिक बळ मिळत नाही आणि ते पाहिजे म्हणून कुणी देत पण नाही. परिस्थिती तशी आली ना की कळते. आणि सगळ्यात जास्त म्हणजे भूक वाईट माणसाची. माझ्या भुकीने मला शिकवलं रे, जर तडपून भूक लागली असेल ना तर रस्ते कळतात. आणि म्हणून माणसावरती संकट कोसळाले. माझ्यावर कोसळलं संकट माझा गुरु आहे, पोटाची भूक माझी प्रेरणा आहे. आणि माझ्यावर ही वेळ आली म्हणून मी मोठी झाले. फक्त एवढंच, हारायचं नाही. म्हणून मी सांगते की फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. कारण काट्यांना फक्त बोचूनच माहिती असतं, वेदना कळत नसतात. म्हणून तुमचे पावलं तुम्ही एवढे घट्ट करा की एक दिवस काटे तुम्हाला सांगतील, आइये वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो, हम झुकता है तुम चलना सीखो. ती वेळ यायसाठी तेवढं जगावं लागतं. आणि अजून एक, माझा जो चित्रपट निघाला ना, मी जर अमेरिकेत गेले नसते तर माझा चित्रपट कधीच निघाला नसता. कारण आतापर्यंत कुठे निघाला माझा चित्रपट. मी अमेरिकेत गेले काय, अनंत महादेवांना वाटलं काय की नाही ही बाई जगा वेगळीच आहे. आणि सचिन खानोलकरने त्याला होकार दिला काय, बिन्यानी त्याला साथ दिली काय, आणि सगळ्या कलाकारांनी जीव ओतून काम केलं काय, ते सगळं अद्भुतच वाटते चित्रपट म्हणजे. पण अमेरिकेला गेले म्हणून चित्रपट निघाला. पण ही माई गेली कशी अमेरिकेला? काय माहिती का, ते विश्व मराठी साहित्य संमेलन आणि अध्यक्ष जे होते ठाले पाटील, ते त्यांची फार सहानुभूती माझ्या बाबत की नाही माईला आम्ही नेणार, तिथे आम्ही माईला बोलायला देणार, माईचा सत्कार आम्ही अमेरिकेला करणार. आणि त्यांनी खूप लावून धरलं, खूप माझ्यासाठी. आणि बाणेर नागरी पतसंस्था पुणे, त्यांनी सहकार्य दिलं बेटा मला म्हणजे जायसाठी. नाही तर मग जो काय होतं रे, 2 हस्तक 3 मस्तक. आणि योगायोगाने मी गेले. पण जाताना एक सांगते बघ माझी परिस्थिती, खरंच मी अडाणी आहे. मला ना खूप भीती वाटत होती बाळ. 22 तास नॉन स्टॉप प्रवास. अरे सारखं वाटायचं इमान बचकन पडलं तर काय घ्या. सगळ्यात मोठी भीती, इमान पडलं तर काय घ्या. इमान पडलं नाही, पण तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ओनली 1 नऊवारी सिंधुताई सपकाळ, दुसरं नऊवारीच नाही. पण जेव्हा मी स्टेजवर चढले ना, देशोदेशीचे मराठी आले होते बेटा. मी जेव्हा स्टेजवर चढले मला माझ्या नऊवारीचा अभिमान वाटला. कारण मी जेव्हा स्टेजवर चढले तेव्हा खालच्या लोकांनी आवाज दिला, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, हमारा नऊवारी लई बेस्ट आहे. अमेरिकेत कळालं. अरे मी काय बोलले काय नाही बोलले मला माहिती नाही बाळ, पण फॉरेन रिटर्न नऊवारी एवढी कमाई मी घेऊन आले. माई, आज
तुमची जी संस्था आहे, तुम्ही आता शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या त्यांच्या मुलांना सुद्धा दत्तक घेण्याची हे हो करताय तर घेणारच. आणि ते कसं उभं करताय? याचं काय माहितीये का बेटा, आता माझी मुलं पण कामं करतात, माझी मुलं सर्व्हिसला आहेत, तेही मदत करतात, कष्ट करतात, कष्टाला पर्याय नाही. माझे लेकरं जरी कमी शिकले चुकून माकून तरी कष्ट करतात. माझ्या मुली BAMS MBBS आहे, माझे पोरं नेट सेट आहेत, MPhil PhD. एक पोरग श्याम नावाचं माझ्यावर PhD करतात, प्राध्यापक आहे. मेरी बिल्ली मेरे पर म्याव बघ. माझं कार्ड माझ्यावर PhD करतो पुणे विद्यापीठात. न्याव नाही येत, तो त्याचं ऋण फेडतोय. काय माहितीये का, हे सगळे म्हणजे आकलन होत नाही रे कधी कधी. म्हणजे ओव्हरलोड झालं मला आता सगळे सुख, पण लेकरं जे देतात ते पेलवत नाही बेटा कधी कधी. की मग मला त्या शून्याकडे नजर लावून बसावं असं वाटतं की आपण त्या शून्यात होतो. एवढं सगळं मोठं कधी झालं, एवढं सगळं कधी झालं. पण एक मात्र खरं आहे की काटे बोचतात रे, त्या वेदना आयुष्यभर विसरता येत नाही बाळा. कुठेतरी ठसठस असते. माझ्या वेदनाच इतक्या भयंकर होत्या की मला दुसऱ्याच्या वेदना चटकन काढल्या. दृष्टी फक्त खुल्ली ठेवा, तुम्हाला वेदना कळेल. पाहण्याची दृष्टी बदला. आर्द्रता असली पाहिजे तुमच्या पाहण्यामध्ये सुद्धा. आर्द्रता, ओलं असलं पाहिजे काळीच तुमचं, ते चुकून चालणार नाही. आणि मी तेवढंच केलं. अरे माझ्यावर जी वेळ आली ती दुसऱ्यावर येऊ नये, ही माझी जगण्याची पद्धत. चला सगळ्यांनी मिळून खाऊया, सगळ्यांनी मिळून जेऊया. त्याच ओलाव्या पोटी ज्या नवऱ्याने 20व्या वर्षी घराबाहेर काढलं, त्या आधी मारझोड केली, त्या नवऱ्याला आज सांभाळताय? काय माहिती का बेटा, खरं कारण हे आहे की आता चित्रपट पाहिल्यानंतर बाया माझ्याशी कडाकडा भांडतात. तुम्ही नवऱ्याला माफ का केलं माही, का पण जाब का नाही विचारलं माही. खरं सांगू, हे तेवढंच खरं आहे की माझ्या पतीने मला सोडलं नसतं तर हे घडलं असतं. संधी त्यांनी दिली रे. ठीक आहे, मला जगावं लागलं बाळ, पण संधी त्यांनी दिली ना, त्यामुळे मी त्यांना माफ केलं. जग त्यांनी दाखवलं बेटा, जग त्यांनी दाखवलं. त्यांनी जर मला जग दाखवलं नसतं, त्यांनी जर मला अशी फरफट माझी केली नसते, तर मला नसतं कळलं रे दुःखाचं अंतःकरण कसं असतं, काळजामध्ये दुःख कसं त्रस्त असतं. याची ओळख मला कधी झाली नसते बाळ, मी एवढी मोठी झाली नसते. त्यांनी सोडलं म्हणून हे घडलं. सासरच्या लोकांनी माझा सत्कार केला आणि मी गेले ना सासरीनं, आणलं त्यांना उचलून, मग सांगितलं मी तुम्हाला बाळ. आणि त्यांच्या धोत्राला गाठी होते बेटा. त्यांनी सोडलं तेव्हा माझ्या पातळ्याला गाठी होत्या. अंडरग्राऊंड गाठ सप्लाय झाले. मी त्यांना सांगितलं तुम्ही सोडलं तेव्हा धोत्राला गाठी नव्हत्या तुमच्या, माझ्या पातळ्याला होत्या. गाठ कधी तुमच्याकडे आले कळलं नाही. कोणीही कोणाचं नसतं. जब तक गाल पे गोस तब तक यार भी दोस्त, गाल पे गोस हट जाए तो यार भी टूट जाए. आता मी तुम्हाला उचलून नेणार आहे कारण तुम्ही सोडलं म्हणून हे घडलं. पण पती बनून येऊ नका, मला पत्नी नाही होता येणार. आता बाळ बनून या ना, मी आई व्हायला तयार आहे. तुकाराम महाराज म्हणतात पत्नी क्षणाची अनंत काळाची माता आहे, मला माता होऊ द्या. आणि आता घरी आणणार मी पोरांना परिचय दिला, हे माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ. आता पती कधीतरी आभार मानायचे, मी त्यांना सांगायचे आवाज करणे का नाही, पिन ड्रॉप सायलेन्स, काने कावर सोडे का, आपले सोडलं म्हणून हे घडलं ना. ही माझी जगन्माता माई. आपण हिच्याशी अजून बोलणार आहोत. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आई ज्या आहेत या सगळ्या मुलांची इतकी मनापासून सेवा करतात. आई म्हणजे तिथंच आम्हाला आईची म्हणजे कमतरता भासली नाही. सख्खी आईपेक्षा जास्त आईने आमच्यासाठी केलेली आहे. तर मला जेव्हा आई मिळाली तेव्हा मला वाटत होते की मलाच आई म्हणजे मलाच फक्त आई असावी ती. खबर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. माई, आपण हे सगळं बोलतोय, हा सगळा प्रकार एक अद्भुत आहे असंच आज वाटतंय. कारण कोणी कल्पनाच करू शकत नाही असं आयुष्य तुम्ही जगलेलं आहात, भोगलेलं आहात. मला सांगा की आज एवढं हजारोंची आई झाल्यानंतर अजूनही हजारोंची तुला आई व्हायचंय. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलंही आता दत्तक घ्यायची आहेत. हे सगळं करत असताना कधी सरकारने मदत केली, कधी समाज पाठीशी उभा राहिला. आता काय करायला पाहिजे निदान समाजाने, सरकारने? नाही, माझ्या फायली मंत्रालयात पडून आहेत, पण अजून ग्रँड नाही मला. म्हणजे वाढीव ग्रँड मला मिळालीच नाही. सरकार म्हणजे काय रे, आमचंच सरकार ना. पण मी अजून सरकारची माई व्हायची आहे बरं का.
अनाथांची माय झाली, सरकारची माय अजून व्हायची आहे. सरकार एक दिवस येईल आणि मला देईल, सन्मान करेल सरकार. देर से मगर दुरुस्त आहे, कोई बात नाही. पण दुसरं अजून एक आहे बेटा, की आम्हा बायांना आम्हा मायांना काय लागते रे, मी तर एवढी मोठी माय झाले की आता माझं काळीजच कुठे शोधावं लागतं, किधर गुम गया हो. पण काही नको बाईच्या जातीला, फक्त नवऱ्याने कधीतरी म्हणावं, थकलीस का ग, थकलीस की, माणुसकीनं म्हणावं, थकलीस का, नाही तर तुझ्या आईला तुझ्या थकलीस का, असा ट्रिपल पोलिओ दिल्यावर ती कशी थकल. प्रेमाचा शब्द हवाय रे बाळ, बांधिलकी, आतून आतून झरे वाहतील बाळ. प्रेमाने जर नवऱ्याने म्हटलं ना बाईला की खरंच की गो थकलीस ग, ती म्हणेल तुमचंच थोबडं उतरलं की हो. आणि त्यापेक्षा प्रेमाने म्हटलं की खरंच की गो थकलीस, ती म्हणेल असं कधी कधी म्हणत जाऊ, लई बरं वाटतं खरं. अरे एका शब्दाची भुकेली आहे ती, एका शब्दाची. बाईची जातच अशी आहे, तिला प्रेमाने घ्या, 12 रेड्याचं बळ येईल तिला. पण तुम्ही जर धुतकारलं झिडकारलं ना तर ती पाय दुमडून बसेल, नाही करणार काहीच. का आईनीचे सगळं काय करायचं. म्हणून एक लक्षात ठेव बेटा, निसर्गाचा नियम आहे, भीती वाटली ना तर अरे बापरे म्हणतो आपण, काळजात कळ उठली नाही की आई आई ग म्हणतो. म्हणून बापाचं नातं भीतीशी आहे रे, आणि वेदनेचं नातं आईशी आहे बाळ. म्हणून आईने वेदना जगायचं आहे, आईला वेदना कळलीच पाहिजे. देशाची वेदना जिला कळेल ती खरी माय. मग ही वेदना जर त्या आईला कळते, ती जर एवढी मोठी होऊ शकते, छत्र उभं करते. एक लक्षात ठेव बाळ, छत्र आणि छत्री यात फरक आहे रे, छत्र आणि छत्री यात फरक आहे. छत्री घेऊन कुठेही फिरता येते, छत्राच्या शोधात जावं लागतं. मी जर एवढं छत्र उभं केलं असेल खरं, तर जगाने माझ्या पाठीशी उभं राहायला पाहिजे ना. जगाने म्हटलं पाहिजे चल तू पुढे हो, आम्ही तुझ्या पाठीशी उभं राहतो. आणि काय मागून मागून माझे लेकरं मागतात रे, फार अल्पसंतोष आहे माझ्या लेकरं. काय नाही, दूध मागतात, जेवायला मागतात, ती मिळाले की खुश असतात. पण ज्या दिवशी मिळत नाही त्या दिवशी माझ्या आईचं काळीज रडतं बाळा. म्हणून नऊवारीचा पदर पसरते आणि सांगते, भाषण दिल्याशिवाय राशन मिळत नाही, देंगा उसका भला ना देंगा उसका बी भला. आणि दुसरं अजून एक, माझ्या लेकरांची एक परंपरा आहे की ते दिवा लावून देवाजवळ माझी वाट पाहतात. परवा आमचं ब्रीद वाक्य आहे, देवा आम्हाला हसायला शिकव, परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस. ब्रीद वाक्य आहे माझ्या संस्थेचं. परवाला मी घरी गेले, दिवा जळत होता, भाषण कॅन्सल झालं म्हणून घरी गेले, नाही तर मी रात्री बेरात्री घरी जाते. आणि मी विचारलं, बेटा दिवसा दिवा का लावता रे, संध्याकाळी सांजवात लावा ना. लहानशा मुलाने उत्तर दिलं, आहे मी दिवा का लावतो माहिती आहे, तू भाषण करायला जाते ना तर आम्हाला खूप भीती वाटते. का रे बेटा, आम्हाला असं वाटतंय आता आमचे जोर जोरात भाषण दिलं मरूनच जाईल असंच वाटतंय, काय खतरा करता येत माझे नाही. म्हटलं मग आई, आम्ही तू जाताना तुझ्याकडे पोटवर पाहतो, तू पाठमोरी झाली की आम्ही देवाजवळ येतो आई, दिवा लावतो आई, देवाला प्रार्थना करतो आई, भगवंता आमच्या आईला मरू देऊ नको बरं का, आम्हाला एकच आई आहे बरं का, तिला वापस पाठव बरं का, असं आम्ही देवाला म्हणतो, दिवा लावतो आई. पण तू जाताना लावलेला दिवा तू परत येईपर्यंत विझू देत नाही आई. का माहित आहे, देवाजवळ दिवा जळत ना तर आई मेलीच नाही असं वाटते आई, आम्ही दिवा लावून वाट पाहतो आई. प्रश्न हाच आहे, जी लेकरं माझी देवाजवळ दिवा लावून माझी वाट पाहतात, मला रिकाम्या हाताने जायची भीती वाटते रे बाबा. मला त्या लेकरांना भेटायला रिकाम्या हाताने जायची भीती वाटते. म्हणून बा महाराष्ट्र, आता तरी पाठीशी उभं राहा. मी माय झाले रे अनाथांची, तुम्ही गणगोत व्हा, जवळ आला दूर जाऊ नका. थकले आता, किती आयुष्य ओढलं, अजूनही ओढतेच आहे, अजूनही ओढतेच आहे, परत ओढेल. पण आता मात्र थोडस सपोर्ट हवाय तुम्हा सगळ्यांचा. लेकर वाट पाहतात घासाची, तो ज्या दिवशी मिळत नाही त्या दिवशी काळीज रडतं बाळ माझं. म्हणून माझं काळीज रडू नये, त्याने असंच चालत राहावं, अजून उंच भरारी घ्यावी, त्यासाठी जगाने माझ्या पाठीशी उभं राहावं. प्रत्येक महाराष्ट्राच्या माईने, महाराष्ट्राच्या सांगते फक्त, लेकरांना जेव घालताना विचार करावा, माईचे लेकर जेवले असते. प्रत्येक बाईने 2 थेंब लेकराला दूध पाजताना कधीतरी मनाला विचारावं, माईच्या लेकरांना दूध मिळालं असेल. हीच बांधिलकी आहे, ही जगण्याची फार मोठी परंपरा आहे बेटा. देणे घेणे 50-50. तुमच्या लेकराचे 2 घास माझ्याकडे यावे आणि माझ्या लेकरांनी उड्या मारून खावे. तुमच्या लेकरांनी दररोज पुरणपोळी खावी, माझ्या लेकरांनी हप्त्यातून 1 दिवस साखर भात खावा, एवढीच इच्छा आहे रे, बाकी काय नको बेटा. कडू आयुष्य पचवलं माझ्या लेकरांनी, कधी आम्ही अनाथ आहे म्हणून सांगितलं नाही. जर माझ्या लेकरांना कोणी विचारलं ना, अरे तुमची आई सख्खी नाहीत, माझे लेकर म्हणतात 7 जन्म आम्ही अनाथ राहू, पण ही आई पाहिजे, काय म्हणायचं, पोराची विचार करायची बरं रे. म्हणून बेटा माझे लेकर जेव्हा साखर भात 2 घास खातात तेव्हा आईचं काळीज भरून निघतं रे. आईला काही नको असतं, लेकरांच्या चेहऱ्यावरचं हसू, झालेलं तृप्त मन, हेच आमचं आगमन असते आयुष्याचं बाळ, दुसरं काही नको आम्हाला. आई माई
माहेशी इतकं आपण सर्व मोकळेपणाने बोललात, मी माझ्यावरच ऋण झालं असं मी समजतो. अनाथांच्या या मायेला तुझं नमो. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. महाराष्ट्र निदान कमीत कमी ही मुलाखत बघितल्यानंतर तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माईला आणि प्रत्येक घराला ही जाणीव होईल की या अनाथांच्या माईसाठी, या माईच्या अनाथांसाठी आपण काय करणार आहोत, आपण आपला वाटा उचलणार आहोत की नाही. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. पुन्हा आपण भेटणार आहोत खबर विशेषमध्ये एका विशेष खबर.